काजळेश्वर येथील माजी प्राचार्य अशोकराव उपाध्ये यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उमंग उत्साहात चाहत्यांकडून साजरा। आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमचे अशोकराव उपाध्ये कारंजा यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्ञानप्रकाश विद्यालयाचे माजी प्राचार्य, आमचे दैनिक साई संध्याचे दैनिक सत्यजितचे सहसंपादक, कारंजा तालुका प्रतिनिधी अशोकराव उपाध्ये यांचा अभिष्ट शुभचिंतन सोहळा दिनांक 5 मार्च रोजी त्यांच्या कारंजा येथील निवासस्थानी त्यांच्या चाहत्यांनी, कुटुंबियांनी उमंग उत्साहात आनंदात साजरा केला। या प्रसंगी सुशिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सचिव, काजळेश्वरचे प्रतिष्ठित व्यक्ती वडील तुळशीराम पाटील उपाध्ये, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील उपाध्ये साहेब, गावचे लोकप्रिय युवा सरपंच नितीन पाटील उपाध्ये, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक शंकरराव पुंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉक्टर अशोकराव मुद्दे, तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्ये, माजी ग्रामपंचायत सदस्य जम्मूभाई, उपसरपंच तैसीम भाई, खरेदी विक्री संघ संचालक विनोद पाटील उपाध्ये, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक वीरेंद्र चारथळ, राज्य ग्रुप प्रमुख ओमप्रकाश वानखडे, जानोरीच्या माजी सरपंच सौ भारतीताई भिंगारे, प्राध्यापक डॉक्टर नितीन भिंगारे, प्रगत शेतकरी संदीप उपाध्ये, छोटू पाटील काकड, सुरेश मालठाणे, उद्योजक अभिजित सुलतान, ज्ञानप्रकाश विद्यालयाचे शिक्षक मनोज उपाध्ये, योगेश उपाध्ये, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडतदार नकुल उपाध्ये, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या महिला कर्मचारी सौ सोनलताई उपाध्ये, सौ अदिती उपाध्ये, मालतीताई उपाध्ये, सविता उपाध्ये इत्यादी उपस्थितांनी अशोकराव उपाध्ये यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं व त्यांचे अभिष्ट शुभचिंतन केले। कार्यक्रमाचे संचलन शिक्षक मनोज उपाध्ये, प्रास्ताविक योगेश उपाध्ये यांनी त्यांच्या निरपेक्ष कार्याबद्दल मान्यवरांनी आपले मतप्रदर्शन करून त्यांना भावी निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभचिंतन केलं। सत्काराला उत्तर देताना त्यांनी शुभचिंतन करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। अल्पोहारानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। म्हणा द्या आवाज। या नितीन भाई सुनो केक त्यांना प्रकाशमय करण्यासाठी स्वतः झळत राहतो आणि सरांचं हे कार्य असंच आहे सर की दुसऱ्यांचे जीवन आमच्या आता सर्व आम्ही सर विद्यार्थीच असतात, आमचं जीवन सरांनी प्रकाशमय केलं आणि स्वतः मात्र मेहनतीसाठी झळत राहिले आणि असंच प्रकाशमय समोरही सर आमचं आयुष्य करू आम्हाला मार्ग दाखवत राहतो। मी आदरणीय पुंड सरांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द वाढदिवसानिमित्त। मुश्किलों से लड़ना सिखाया आपने, कैसे जी जाती है जिंदगी, ये खुद इन्होंने उदाहरण बन के समजाया हमको। ये खुद ज्या ज्या गोष्टी सरांनी आम्हाला सांगितल्या की गुरु काय करू शकते। माझे गुरुवर्य अशोकराव उपाध्ये सर यांचा आज वाढदिवस, या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो की आपण काजळेश्वरवरून येऊन इथं आपण सरांचा एवढा चांगला वाढदिवस आपण साजरा करत आहे। आता सरांचा जो विषय आहे आज तुम्हाला सर्वांना माहीत आहेच आणि सर जे मनोज गुरुजी बोलले किंवा मेणबत्ती सारखं जे आयुष्य आहे ते दुसऱ्यांसाठी झटणार
आणि मला जे या पदावर जर आणण्याचं कोणी काम केलं असेल सगळ्यात मोठं तर ते आहे आमचे सर. आणि या वृत्तपत्रातून जे काही माझी भरभराट यांनी केलेली होती, माझ्याबद्दल जे काही लिखाण आणि तुमच्यापर्यंत ते पोहोचवणे, आणि मी एक फार साधारण व्यक्तिमत्व, पण त्याच्यातही त्यांनी माझ्यावर विश्वास टाकून जो काही ते म्हणतात किंवा घासून बघितल्यानं काम हिरा काय चमक, तर मला बोलता येत नाही. पण त्यात माझ्यात काय दिसलं हे मला माहित नाही, पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांच्यासोबत तुम्ही लोकांनी हे सगळं काही आमच्या गुरुनं आम्हाला शिकवलेलं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनात मी जे काही समोर चालत आहे, माझ्याकडून काही चुका झाल्या असतील, पण आमच्या गुरुच्या मार्गदर्शनात मी समोर चालू आहेच. सरबद्दल बोलायचं झाल्यास तर सर हे सर्वांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करतात, त्यांचा सरांचा स्वभाव आहे. परंतु काही लोक असतात त्यांच्यावर शिकवून बोलण्याचे काम करतात, तसे आपल्याला काही बोलायचं नाही. पण आज या वाढदिवसानिमित्त त्यांना एक दीर्घायुष्य लाभो आणि सुख समृद्धीचा काही बदलाचा होत नाही, एकेपेक्षा भरभराटी होतच राहील. पण मी फक्त त्यांना शुभेच्छा देतो. आणि बाबाच्या उपस्थित हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे, त्याबद्दल सर्वात प्रथम मला अतिशय आनंद झाला. अशोकराव उपाध्याय हे शाळेत तर शिक्षक होते, मुख्याध्यापक होते, पण पत्रकारी सुद्धा आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे, पत्रकारितेच्या बाबतीत ही तर पत्रकारिता किंवा कोणाचं वाईट लिहिण्याची पत्रकाराची बहुतेक भूमिका असते. परंतु अशोकरावांनी कधीही कोणाच्या विरुद्ध किंवा वाईट लिहिलं असं मी माझ्या आयुष्यात कधी पाहिलं नाही. असं हे व्यक्तिमत्व. माझा त्यांचा संबंध स्काउट गाईड चळवळ आणि संघटनेच्या माध्यमातून त्याच्याशी संबंध आला आणि इतका आमचा घनिष्ठ झाला की एखाद्या भावासारखे आम्ही आज त्या ठिकाणी राहत आहोत. एक प्रकारचं एकमेकांशी सहकार्यानं राहत आहोत. असं हे अशोकराव उपाध्याय. त्यांचं जर एकंदरीत आजचा प्रसंग जरी तुम्ही पाहिला तरी बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्यासमोर हा इतका सुखद प्रसंग होणं हेच खरं म्हणजे एक चांगलं आनंदाची अशी हा भाग आहे. आपल्या कुटुंबातनी आपण काहीतरी चांगलं करतो तेव्हाच हे सर्व फळ आपल्याला मिळत असते, हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण लोकांचं जर चांगलं केलं तर आपलं कुटुंब कसं चांगलं राहू शकते त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अशोकराव आहे असं मला हरकत नाही. आज जर पाहिलं आपण तर त्यांच्या या संपूर्ण कुटुंबात अतिशय आनंदाचं वातावरण. त्यांनी त्यांच्या भावासाठी काय केलं, त्यांच्या भावांना नोकरी लावण्यासाठी काय काय प्रयत्न केले, हा सर्व इतिहास मला माहित आहे. असं नाही आहे की प्रत्येक गोष्ट आम्ही चर्चा केल्याशिवाय, एकमेकाशी विचारविनिमय केल्याशिवाय आम्ही कोणतं पाऊल टाकत नाही. असे अशोकराव उपाध्याय यांच्या आयुष्यामध्ये पुढील आयुष्य हे सुख समृद्धीचं भरभराटीचं जर जावोच, परंतु दीर्घायुष्य आयुष्य आणि अतिशय उत्तम आरोग्याचा लाभो अशी मी आपल्या सर्वांसमोर ईश्वराजवळ प्रार्थना करतो. आणि माझी 2 शब्द सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.